मृगपती स्कंधस्थितां भीषणां कन्याभिकरमाणकेटविलसद्धस्ताविरासेवितां हस्तैश्चक्रधरारिखेटविशिखांश्चापं गुणोऽन्तर्जनीं बिभ्राणा मनसात्मिकां शशिधरां दुर्गां त्रिनेत्रां भजे दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनम् अञ्जनीगर्भसम्भूतो वायुपुत्रो महाबलः कुमारो ब्रह्मचारी च तस्मै श्रीहनुमते नमः यो जातो मरुतं शतोक्षितरे सम्बोधयन् सज्जनान् ग्रन्थो यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं यद्वीर्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितो विजयते श्रीरामदासो गुरुः जय जय राम हरि जय जय राम
मेरे पायी खडावा घालणाऱ्या, पायी खडावा घालणाऱ्या, भस्मोद्धूलन करणाऱ्या, ये भस्मोद्धूलन करणाऱ्या, ये भस्मोद्धूलन करणाऱ्या, ये दंडकमंडलू घेणाऱ्या, ये कृष्णाच्या वसणाऱ्या. स्वभक्त संग असणाऱ्या, ये स्वभक्त संगे असणाऱ्या, ये स्वभक्त संगे असणाऱ्या, ये स्वभक्त संगे असणाऱ्या, ये ये भक्ताभीप्सित करणाऱ्या, ये भक्ताभीप्सित करणाऱ्या, दासाभीप्सित करणाऱ्या, ये स्मरता दर्शन देणाऱ्या, ये स्मरता दर्शन देणाऱ्या, ये स्मरता दर्शन देणाऱ्या. स्मरता दर्शन, ये स्मरता दर्शन देणाऱ्या. स्मरता 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 ये स्मरता दर्शन देणाऱ्या, ये स्मरता दर्शन देणाऱ्या. वासुदेवाच्या कैवार्या, वासुदेवाच्या कैवार्या, वासुदेवाच्या कैवार्या, ये कैवार्या, ये कैवार्या, ये कृष्णाच्या वसणाऱ्या, ये कृष्णाच्या वसणाऱ्या, ये कृष्णाच्या वसणाऱ्या, ये वसणाऱ्या, ये वसणाऱ्या. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ
संतां पाशी जावे जावे सदा संतां पाशी जावे संतां पाशी जावे सदा संतां पाशी जावे त्यांचे जवळी जवळी बैसावे त्यांचे जवळी जवळी बैसावे संतां पाशी जावे कृष्ण राम 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 राम, ओ राम कृष्ण राम 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 राम.
दक्षिणामूर्तये नमः निधये सर्वविद्यानां भिषजे भवरोगिणां गुरवे सर्वलोकानां दक्षिणामूर्तये नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की महारुद्र हनुमान की जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ति मंडळी, काल आपण पूर्वरंगात इथपर्यंत आलो होतो की आधी मुळात संग करू नये कोणाचा. मुळात कोणाचाही संग करू नये. संग सर्वात मना त्याज्य. संग हा सर्व बाजूंनी त्याज्यच आहे. का त्याज्य? त्याची काल आपण उदाहरणं बघितली की संग हेच दुःखाचं मूळ कारण आहे. संगामुळे दुःखच होतं, सुख फार होत नाही. मग असा संग करण्यापेक्षा, निसंग राहण्यापेक्षा संतांच्या संगतीत गेलेलं काय वाईट आहे? म्हणून काल मी जिथपर्यंत आलो होतो की वसिष्ठ महामुनी प्रभू रामचंद्रांना सांगतात, रामा संग सर्वात मना त्याज्य. हा संघ हा सगळ्या बाजूंनी त्याचा त्याग कर, त्याज्यच आहे. आणि प्रभू रामचंद्र म्हणतात, मुनिवर्य तुम्ही सांगताय ते सगळं मला कळतंय पण वळत नाही. कारण माणूस हा संघप्रिय प्राणी आहे. तो एकटा असा नाही राहू शकत. एकटा राहिला तर 1-2 तास करमणूक होईल, पण 1 महिना आम्हाला एकटं काढता येत नाही. आयुष्य कसं काढायचं एकट्याने? तेव्हा त्याला परवानगी दिली, रामराया तुला संघ कोणाचाही नको, हे परवडत नाहीये, झेपत नाहीये, रुचणार नाहीये, पचणार नाहीये. तेव्हा मी तुला परवानगी देतो की तू सत्संगात जाऊ शकतोस. म्हणजे नेमकं काय करायचं? साधारण मी परवाच सांगितलं, असे कोण होतकरू विद्यार्थी, होतकरू म्हणजे आर्थिक बाजूने नाही, बौद्धिक बाजूने असे विद्यार्थी असतील तर गुरूंना शिकवायला सुद्धा खूप बरं वाटतं, खूप समाधान वाटतं. गुरूंना शिकवायला खूप बरं वाटतं. आणि प्रभू रामचंद्र तो साक्षात भगवान महाविष्णूंचा अवतार आहे. आणि हे सगळ्यात आधी ज्यांना कळलंय ते वसिष्ठ महामुनी आहेत. कारण वसिष्ठ ऋषींनीच भगवान रामचंद्रांचं जातक वर्तवलं होतं की हा कोण आहे. त्यांची पत्रिका काढली ती वसिष्ठ महामुनींनी. आणि ज्याचं ज्योतिषशास्त्र पक्क आहे ना, तो हा जन्माला आलेला कुठून जन्माला आलाय, कोण जन्माला आलाय, आयुष्यात काय करणार आहे, इथपासून सगळं गणित मांडू शकतो. पण त्याचा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास मात्र मजबूत हवा. आणि ज्यावेळी भगवान श्री प्रभू रामचंद्र वसिष्ठ महामुनींकडे आले तेव्हा सगळं शिकवल्यानंतर आता प्रश्न असा पडला की याला काय शिकवू मी आता. आमच्या कीर्तन परंपरेत एक पद आहे, रुक्मिणी स्वयंवरातलं नाथांनी लिहिलेलं. कसा आहे माझा भगवंत? विष्णू काय, कृष्ण काय, राम काय, सगळं एकच आहे. कसा आहे? जेव्हा सुदैव ब्राह्मण रुक्मिणीला भगवंत येत आहे ती बातमी सांगायला येतो तेव्हा काय सांगतो? तो हँडसम आहे, रथ घेऊन आलाय, सैन्य घेऊन आलाय, असल्या बातम्या देत बसतो का? तो म्हणतो शुभांगे तुला वराया, शुभांगे तुला वराया. कोण आलाय? विबुधो ज्ञान वसंत आला भगवंत. शुभांगे तुला वराया, विबुधो ज्ञान वसंत. कोण आलाय? विबुध. विषयशत्वेन बुध्यते इति विबुधा. म्हणजे विषयशत्वानं जो जाणतो मंडळी त्याला विबुध म्हणतो. जाणणारे सगळेच असतात. एखादी गोष्ट बघितल्यानंतर ही कशी आहे, काय आहे, हे सगळेच जण जाणतात. ऑर्गन कसा वाजवावा, असा वाजवावा. साथीदाराचा
सुपर पाहिजे. ऑर्गन कसा वाजवावा, तबला कसा वाजवावा, गाणं कसं गावं, मंडळी हे सगळ्यांना माहिती असतं. ऑर्गनवर बसवल्यानंतर पट्टीला पट्टी लावणारे पट्टीचे ऑर्गन वादकही सापडतात आणि तबल्याला बसवल्यानंतर ठेक्याला ठेका देणारा ठेकादारही मिळतो. पण गाताना सुद्धा कसं गावं याचंही शास्त्रोक्त काहीतरी नियम आहेत. पण मंडळी हे सगळं जरी असलं तरी जो तबला शिकलाय एखाद्या मुरब्बी गुरूंकडून, ज्याला मार्गदर्शन घेतलंय, स्वतःचा ज्याचा रियाज आहे, तो तबला कसा वाजवावा, त्यातून धा कसा बोल काढावा, धिन कसा काढावा, ता कसा काढावा, के कसा काढावा, हे त्याला कळत असते. एखाद्या ऑर्गन वादकाला बुवाने कुठचा सूर पकडलाय, तो कुठल्या अंगाने लावलाय, मंडळी याचं ज्ञान असतं. म्हणजे वाजवणारे सगळेच असतात, पण हे जे जाणतो मंडळी त्याला विबुध म्हणावं. विशेषत्वेन बुद्धते, विशेषत्वानं ज्याला समजतं, विशेषत्वानं जो जाणतो त्याला विबुध म्हणावं. आणि मंडळी याच्यासाठी बुवाचा मेंदू लागतो. कुंडलिक वरदा, विशेषत्वानं जाणणारा तो विबुध. मग भगवंत कसे विबुधो. आणि दुसरं विशेषण वापरलं ज्ञान वसंत. आपल्याला माहिती आहे वसंत ऋतू सगळ्या ऋतूंचा राजा आहे, ज्यामध्ये फार विशेष काही घडत नाही. सृष्टीचा नियम बघितला तर त्यात पाऊस पडतो का हो? पाऊस जरा आल्हाददायक आहे, पाऊस पडतो नाही पडत. थंडी ही आल्हाददायक आहे, थंडी असते का या महिन्यात? नसते. प्रचंड उकाडा होत असतो तरी सुद्धा सृष्टीत नवीन बदल घडून येतो का नाही? नवीन पालवी फुटते का नाही? इतका उकाडा असून इतकं हैराण व्हायला होतं या महिन्यात, तरी सुद्धा सृष्टीत नवचैतन्य घडवण्याची, नवीन अंकुर आणण्याची ताकद मंडळी या वसंत ऋतूमध्ये आहे. आणि असा भगवंत कसा आहे? विबुधो ज्ञान वसंत. भगवंताचे जे षडगुणेश्वरी संपन्न भगवंत आहेत, त्या षडगुणांपैकी एक गुण तो ज्ञानवंत आहे. ज्ञान हे त्याचं गुण आहे, त्याचा वैशिष्ट्य आहे ते. आणि नुसतं ज्ञानवंत आहे का? नाही, ज्ञान वसंत. मंडळी ज्याच्या ज्ञानाला बहर आलेला आहे, आणि नुसतं ज्याच्या ज्ञानाला बहर आलेला आहे असं नव्हे, तर ज्याच्यामुळे सगळ्यांच्या ज्ञानाला बहर येऊ शकतो. मंडळी असा ज्ञान वसंत आला भगवंत. आणि असे प्रभू रामचंद्र समोर आहेत. काय सांगावं या मुलाला, काय शिकवावं असा प्रश्न पडला. मंडळी असे श्रोते कीर्तनाला असल्याने की आम्हालाही प्रश्न पडतो, काय नेमकं मांडावं आता. कारण पहिलेच्या मुलाचा अभ्यासक्रम 5वीच्या मुलाला नाही चालत, 5वीच्या मुलाचा अभ्यासक्रम 10वीच्या मुलाला चालत नाही. तसं सलग 2 वर्ष कीर्तन केल्यानंतर 3ऱ्या वर्षी नेमकं काय मांडावं. असं कुठं बाहेर कीर्तनाला गेल्यानंतर लोकही सांगतात, बुवा आज काहीतरी नवीन चरित्र सांगा. आता नवीन चरित्र सांगायचं, नवीन एखादा पूर्वरंग मांडायचा, म्हणजे एकतर ते तुमचं तरी चरित्र हवं, नाही तर माझं तरी चरित्र हवं. कुंडली असं. पण प्रत्येकाची वेगळी शैली असते. घरात करणारा चहा सुद्धा दिवसातून 4 वेळा केला तर 4 वेळा चहाची चव बदलते का नाही? पावडर तीच, साखर तीच, करणारा तोच, दूधही तेच, गॅसही तोच, भांडही तेच. इतकं असून जर चहाची चव बदलते, तर मंडळी प्रत्येक कीर्तनकाराने सांगितलेलं चरित्र, प्रत्येक कीर्तनकाराने मांडलेला पूर्वरंग, प्रत्येक कीर्तनकाराचे बोलण्याची शैली, चालण्याची शैली, गाण्याची शैली यात बदल होत जातो. माझ्या सांगण्याचा मुद्दा, असे जर श्रोते असतील तर काय मांडावं हा प्रश्न पडतो. तसं वसिष्ठ महामुनींना प्रश्न पडला की आता काय मांडू, ह्याला काय सांगू. आणि इतक्या वर्षांची जी तपश्चर्या होती मंडळी, ते अनुभवाचे बोल पुढे कामी आले. वसिष्ठ महामुनी म्हणतात, रामा तुला मी इतकंच सांगतो की संघ जर तुला टाळता येत नसेल, कोणाचा तरी संघ घ्यायचाच असेल, तर सदा संतोऽभिगन्तव्यः, सदा संतोऽभिगन्तव्यः, यद्यप्युपदिशन्ति तेन या हि स्वैरकथास्तेषाम् उपदेशाः भवन्ति नः. सद्गुरुनाथ महाराज. संघ सर्वात्मना त्याज्यः.
पण जर करायचंच असेल तर सदा संतोभिगंतव्य. याच्यात म्हणजे जो गम धातूला प्रत्यय लागलाय अभिगंतव्य, जिथे जाणं आवश्यकच आहे असं ठिकाण. हरिप्राप्तीचे उपाय जरा संतांचे ते पायी. आणि मंडळी याच आशयाचा नवे नवे याची समश्लोकी लिहिले की काय असं वाटावं, असा वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांचा अभंग पूर्वरंगासाठी घेतलाय. सदा संतांपाशी जावे त्यांचे जवळी बैसावे. सदा संतोभिगंतव्य, सदा संतांपाशी जावे, संतांच्या जवळ बसावं, संतांच्या संगतीत बसावं. व त्याला काय होईल? काही नाही, काहीतरी उपदेश करतील असं तरी ऐकावं. यद्यप्युपदिशन्ति तेन, यद्यपि ते न उपदिशन्ति तथापि संताः अभिगंतव्यः. जरी ते उपदेश करत नसले तरी सुद्धा त्यांच्या जवळ जाणं, त्यांचा संग करणं, त्यांच्या संगतीत राहणं मंडळी हेच श्रेयस्कर आहे, हेच सुखावह आहे आणि हेच हितावह आहे. कारण याही स्वैर कथास्तेषां उपदेशाः भवन्तिनः. त्यांचं सहज बोलणं चालणं जे काही बडबडून जातात मंडळी तोच उपदेश होतो. उपदेश ते न देती परी ऐकाव्या त्या गोष्टी, तेची उपदेश होती तेणे कष्ट नष्ट होती. आणि म्हणून वासुदेव म्हणे संत संगे करीती पसंत. अभंगाचा अर्थ बरोबर बघितला, आता जरा खोलात शिरू. मंडळी सदा संतांपाशी जावे किंवा सदा संतोभिगंतव्य. संतांपाशी जायचं, संतांची संगत करायची म्हणजे नेमकं काय करायचं? कारण असे संत आता झालेत का हो? कलियुगी संत जाहले फार. आमची अवस्था अशी होते की आम्ही साधूंच्या शोधात जातो पण आम्हाला संधी साधूच जास्त मिळतात. अशी जर अवस्था मंडळी आमच्या रोजच्या जीवनाची असेल तर सदा संतोभिगंतव्य हे वचन आम्ही कसं पाळावं, हे आम्हाला कसं जमणार आजच्या आयुष्यात? यातला गर्भित अर्थ असा आहे की संतांना शरण जावं, शरण गेल्यानंतर देहबुद्धी पूर्ण विसरावी आणि मंडळी संत जे काय सांगतील त्याचं आचरण करावं, म्हणजे त्यांचं अनुसरण करावं. म्हणजे काय बुवा? संत करतील ते आपण करायचं का? संत करतील ते आम्ही करू शकत नाही. नवे नवे आम्हाला करणं परवडणारही नाही. का परवडणार नाही? उदाहरण देतो. कुठल्याही माणसाचं अनुकरण करणं आम्हाला परवडत नाही, शक्य होत नाही. आणि शहाण्यानं अनुकरण करण्याचा प्रयत्नही करू नये, अनुसरण करावं. एकदा एक वैद्य बुवा, फार काही त्याला येत नव्हतं, थोडं फारच यायचं, पण त्या पंचक्रोशीत प्रसिद्ध होते, मोठे वैद्य बुवा म्हणून. त्यांच्याजवळ एक शिष्य त्यांच्याकडे शिकायचा. एक दिवस हे शिष्याला घेऊन एका रोग्याला तपासण्यासाठी गेले. रोग्याच्या अंगणात आले. अंगणातून पायरी जशी ओलांडली आणि आत आले तसं समोर तो रोगी बघितला, डोळे लाल बुंद केले आणि त्याच्यावर ओरडले, मी तुमचा इलाज करणार नाही, तुम्ही तसेच मरा. मी तुमचा इलाज अजिबात करणार नाही. तो गयावया करायला लागला, काय झालं काय झालं? मी तुमचा इलाज करणार नाही. मी तुम्हाला सांगितलं होतं तुमची कफ प्रकृती आहे, तुम्ही थंड प्रकृतीचे किंवा थंड प्रवृत्तीचे पदार्थ खाऊ नका, आणि तुम्ही थंड पदार्थ खाल्ले, आज अशी सुटका नाहीये. तुम्ही थंड पदार्थ खाल्लेत. ओ काय खाल्लं मी थंड? तुम्ही केळी खाल्लीत का नाही? आता तो सुद्धा गयावया करायला लागला. हो आपण यांच्या समोर केळं खाल्लं नाही. बरं यांचं घर माझ्या घरापासून लांब आहे, मग ह्यांना कळलं कसं मी केळं खाल्लं की नाही ते? आता वैद्यभुवांना सिद्धिविद्धी प्राप्त झाली का काय? एवढ्यापर्यंत वैद्यकीच करत होते, आता मांत्रिकी करायला लागले वाटतं. कुंडली नेमकं काय झालं वैद्यभुवांचं? तो गयावया करायला लागला, वैद्यभुवा हो मला काहीतरी करा, मला ह्याच्यातून वाचवा, मला अहो मी मरून जाईन हो. वैद्यभुवा म्हणाले, थांब, एवढी गयावया करू नको, मी तुला औषध देतो, पण जी पुडी आता मी तुला 1 रुपयाला देत होतो तिचं मूल्य आता 1.5 रुपयाला होणार, कारण तू उपथ्य केल्यास तुला शिक्षा मिळायला हवी. वैद्यभुवा 2 रुपये घ्या पण औषध द्या. यांनी औषध घेतलं आणि हे सगळं बघून तो शिष्य भारावून गेला.
काय वैद्यभुवांचं ज्ञान आहे, काय अभ्यास आहे. हा, जवळ गेले नाहीत, नाडी बघितली नाही, त्यांना समोरासमोर बघितलं नाही, कुठली ऐकीव बातमी कानावर आलेली नाही, आणि एवढं सगळं असताना त्यांनी केळी खाल्ली आहे बरोबर ओळखलं. काय अफाट ज्ञान आहे. बाहेर आला आणि सरळ वैद्यभुवांसमोर लोटांगण घातलं. वा, मी धन्य झालो गुरुजी, मी धन्य झालो. अरे काय झालं? अहो, तुमच्याकडे ह्या वेदविद्येचा आणि वैद्यकीय विद्येचा अभ्यास करायला मला मिळतो, मी धन्य झालो. का, कशासाठी? एवढे दिवस तुला काही हे कळलं नाही, आजच काय तुझं झालं? गुरुजी तुम्हाला काय सांगू, तुम्ही त्या माणसाची नाडी बघितलीत नाही, त्याला हातही लावला नाही, त्याच्याकडे बघितलात सुद्धा नाही, आणि तरी तुम्ही सांगितलं की बाबा रे तू केळं खाल्लेस, आणि त्याने ते मान्य केलं. हे कसं काय? वैद्यबुवा म्हणाले, बाळा, जे प्रत्येक वेळी दिसतं ना ते खरं असतंच असं नाही. म्हणजे अरे आजूबाजूला जरा निरीक्षण करावं. मी जेव्हा त्याच्या अंगणात होतो तेव्हा आजूबाजूला बघितलं, तिथं केळीची सालं पडलेली दिसली. मी बांधला अंदाज, हा घरात एकटा राहतो, दुसरं केळी खाऊन इथं सालं कोण टाकणार आहे? मी अंदाज बांधला, यानं केळी खाल्ली आणि अंदाज आला बरोबर असं. बरं, काही दिवसांनी वैद्यबुवा गेले, निजधामाला गेले, आणि त्यांचा हा शिष्य पुढे या वैद्यकीय व्यवसायात उतरला. तो सुद्धा फार काही शिकलेला वगैरे नव्हता, पण थोडा हजरजबाबीपणाचा आव आणायचा. एक दिवस त्याच रोग्याकडे, ज्याच्याकडे वैद्यबुवा आले होते, त्याच रोग्याकडे याला बोलावणं आलं. आणि हा गेला तर अंगणात याला घोड्याची लीद दिसली, म्हणजे घोड्याची विष्ठा दिसली. तो आत गेला आणि त्याला सांगितलं, मी तुमचा इलाज करणार नाही. वैद्यबुवा, काय झालं? तुम्ही माझ्याशी बोलूच नका, मी तुमचा इलाजच करत नाही. अहो पण काय झालं काय? मी तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही कुपथ्य करू नका. अहो मी नाही केलं, तुम्ही सांगितलं तेच मी खातोय. पण तुम्ही घोडा खाल्लात. घोडा खाल्ला? अहो मी ब्राह्मण आहे, मांसाहार करत नाही मी. नाही म्हणे तुम्ही घोडा खाल्लातच. अहो कशावरून? नाही तुम्ही घोडा खाल्लात, कबूल करा तर तुम्हाला औषध देतो. मंडळी, त्या रोग्यानं ताकद नसताना उठून यांच्या पाठीवर लाथ मारली आणि हाकलून दिले. ही वेळ का आली? गुरुजींनी सांगितलं होतं, बाजूला दिसेल ते बघ आणि त्यानुसार ठोकताळे बांध, अंदाज बांध. आणि गुरुजींचं अनुकरण करायला गेला आणि तोंड घशी पडलं. एका साध्या माणसाचं आम्हाला अनुकरण करता येत नाही. मंडळी, संतांचं अनुकरण मी काय करणार? हा, जर जास्तच कोणाला हौस असेल तर मंडळी, शेगावचे गजानन महाराज उसाचे फटके खाल्ले, उसाचा मार खाल्लाय. आणि एवढं मार खाऊन सुद्धा, पाटलाच्या मुलांनी मारून सुद्धा, बाळानो दमलात काय रे असं म्हटलं. आणि ते ऊस बाजूला जे ठेवले होते ते ऊस घेतले, स्वतःच्या हाताने पिळले आणि त्याचा ताजा रस काढून दिलाय. करता अनुकरण? सदा संतोभिगंतव्य, म्हणजे त्यांचं अनुकरण करू नये, अनुसरण करावं. अनुकरण शब्दात मंडळी क्रू धातू आहे, म्हणजे करणे. अनु म्हणजे जसं आहे तसं, अनुकरण जसं आहे तसं करणं. आणि मंडळी, अनुसरण याच्यात जो धातू आहे तो आहे सरू धातू, म्हणजे सरकणे. म्हणून संत वागतील तसं वागू नये, संत सांगतील तसं वागावं. उपदेश ते न देती परी ऐकाव्या त्या गोष्टी. म्हणून सदा संतोभिगंतव्य, यद्यपि उपदिशन्ति ते न, जरी त्यांनी उपदेश केला नाही तरी मंडळी संतांच्या बरोबर जावं. का जावं? तर याही स्वैरकथास्तेषां उपदेशाः भवन्तिनः. ते जे काही सहज बोलून जातात, सहज कृती करतात, मंडळी तो उपदेश होतो. कसा होतो? सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, करुणी सायास शिकविती. करुणी सायास
सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हो, सहज बोलणे हो, सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश करून सायास शिकविती. सहज बोलून जातात, सहज एखादी कृती घडून जाते. मंडळी तेची उपदेश होती, तेणे कष्ट नष्ट होती. काय सहज बोलून जातात? काय बोलून जातात संत? एकदा एक राजा मृगयासाठी शिकारीसाठी म्हणून गेला आणि सगळं सैन्य, जी काही तुकडी 15 माणसांची घेतलेली होती ती सगळी मागे राहिली आणि राजा तसाच पुढे गेला. आणि गेल्यानंतर राजाला तहान लागली. तहान लागली म्हणून पाण्याच्या शोधार्थ निघाला आणि त्या जंगलात, त्या वनात त्याला एक तलाव दिसला. त्या तलावाच्या बाजूला एक पर्णकुटी होती आणि त्या पर्णकुटी आणि तलावाच्या मधोमध एक झाड होतं, मोठं वडाचं झाड. त्या वडाच्या झाडावर पार बांधलेला आणि त्या पारावर एक साधू महाराज बसलेले. पद्मासन घातलंय, उघडी हातात आहे, पण त्यांची नजर ही नासिकाग्र नसून त्या तलावाकडे बघण्यात गुंतलेली होती. हे राजाने बघितलं आणि तलावाकडे त्याची नजर गेली. तलावाकडे बघितलं तर तिथे एका दगडावर, छोटासा दगड पाण्यातला, त्या दगडावर एक बगळा बकत ध्यान लावून उभा राहिलेला होता. म्हणजे एक पाय असा ठेवायचा, दुसरा पाय खाली ठेवायचा आणि डोळे मिटून राहायचे. मध्येच तो आपली चोच पाण्यात बुडवायचा आणि त्या दगडावर घासायचा. आपली बोट परत पाण्यात बुडवायचा, परत दगडावर घासायचा. असं 5-6 वेळा झालं. हे राजाला बघितलं आणि साधू महाराज बघत होते. बघता बघता त्यांना काय सुचलं, त्यांनी लगेच तिथल्या तिथे एक काव्य केलं आणि त्या माशाकडे बघून म्हणत, त्या बगळ्याकडे बघून म्हणाले, घिस घिसावे घिस घिसावे उपर लगावे पाणी. तो चोच घासतोय घासतोय, वरती पाणी लावतोय त्याला. आता त्याचा हेतू काय? चोचेला जशी धार येईल तसा मासा पटकन घेतला जाईल आणि पटकन खायला मिळेल. आणि हे साधू महाराजांनी ओळखलं. घिस घिसावे घिस घिसावे उपर लगावे पाणी, पर तो रे मन मोका है सो हम पहचानी. तुझ्या मनात काय आहे मला कळलं. आता हे राजानं ऐकलं. थोडी गद्यात्मक काव्यात्मकता होती, पद्यात्मकता होती, त्यामुळे लगेच याला पाठ झालं. तो गुणगुणत राहिला, घिस घिसावे घिस घिसावे उपर लगावे पाणी, बेटे तो रे मन में क्या है सो हम पहचानी. सारखं कळायला लागलं त्याला. तसाच त्याच नादात ते बडबडत 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 आपल्या राज्यात आला. आणि मंडळी दुसऱ्या दिवशी राजाचं बुधवार कर्म करण्यासाठी म्हणून एक नाभिक आला. बुधवार कर्म म्हणजे त्याला मराठीत एक वेगळा शब्द आहे, पण तो जर इथे उच्चारला तर ती कृती माझी कीर्तनानंतर होईल. अवधूत चिंतन श्री श्मश्रू करण्यासाठी म्हणून एक नाभिक आला, न्हावी आला. पण त्याला राजाच्या प्रधानानं गाठलं आणि सांगितलं, अबरे राजांची श्मश्रू करायला जातोयस, एक काम करायचं, तो वस्तारा चांगला धार लावून ठेवायचा आणि हळूच श्मश्रू करता 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 राजाच्या मानेला लावायचा आणि राजाला मारून टाकायचं. हो पण मी कसं करू? तुला अर्ध राज्य देईल. करतो, न करायला काय झालं, करेल मी. याच्यात प्रधानाचा डाव असा की राजाला मारल्यानंतर सगळ्यात कर्तबगार म्हणून मला राज्य मिळेल, मी राजा होईल. अर्ध राज्य त्याला देण्याच्या बहाण्यानं त्याला कुठेही मारता येईल, कसाही मारता येईल. आणि तो नाभिक महाराजांचं बुधवार कर्म करण्यासाठी, श्मश्रू कर्म करण्यासाठी उभा आला. त्यानं वाटी घेतली, वस्तारा बाहेर काढला. पूर्वीच्या सारखे आत्ताचे काय जिलेट गार्ड वगैरे नव्हते हो. एक ब्लेड चालतो 3 वेळा, असली काय भानगड नव्हती. बरं आत्ताच्या काळात सुद्धा तो 3 वेळा कोणाकोणाचा चाललाय अशा 10 जणांनी माझ्या समोर या, त्यांचा सत्कार करतो मी जाहीर. तशी त्यावेळी परिस्थिती नव्हती. त्यावेळीची परिस्थिती कशी?
तो वस्त्रात तसा घासायचा, पाण्यात बुडवायचा, परत घासायचा, परत पाण्यात बुडवायचा, परत घासायचा. त्याला चांगली धार आली की मग त्यानेच मशरू करायची. आणि तो पाण्यात बुडवतोय वस्त्रात, तसाच घासतोय, परत पाण्यात बुडवतोय, घासतोय. हे बघितलं आणि राजाला तो बगळा आठवला. आणि त्याच्याबरोबर साधू महाराज जे काही फुटलेले होते ते पण आठवलं. आणि राजा पण म्हणायला लागला त्याच्याकडे बघून, घिस घिसावे ऊपर लगावे पाणी, घिस घिसावे ऊपर लगावे पाणी, तोरे मनमो का है सो हम पहचानी. तुझ्या मनात काय हे मला कळलं. आता या न्हाव्याला वाटलं मी यांना मारायला आलोय हे यांना कळलं, आता मला मृत्यूदंड होईल. तो आपला गयावाया करायला लागला, महाराज मला माफ करा, मला प्रधानांनी सांगितलं म्हणून आलो. सगळं पितळ उघडी पडलं. आणि मंडळी, ह्या सगळ्यात राजाचा जीव वाचला. कशामुळे वाचला? उपदेश ते न देती, संतांची साधूंची नुसती बडबड जरी ऐकली मंडळी, ती उपयोगी ठरते. काहीतरी त्याचा उपयोग होतोच होतो. राजाचा जीव त्यामुळे वाचला. परी ऐकाव्या त्या गोष्टी, सहज एखादी कृती. पुण्याजवळ काळबुवा बाबा म्हणून होऊन गेले, फार मोठे संत होऊन गेले. विदेही अवस्थेत राहायचे, अंगावर एक चिंधी सुद्धा नाही, विवस्त्र. आणि जवळ जो येईल त्याला जवळचा दगड फेकून मारायचे, मग तो लहान असो मोठा. म्हणून त्यांच्या दर्शनाला फार लोक जात नसायची. पण मंडळी, जे जायचे आणि त्यांना तो दगड लागायचा, त्यांच्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय व्हायचं नाही. सहज कुठलीही कृती, ठरवून नाही. विवेकानंदांना रामकृष्ण परमहंसांनी जो दृष्टांत दिला, त्यांच्यावर जो अनुग्रह केला, तो कसा? नरेंद्र इथं बस, मी तुझ्या डोक्यावर हात ठेवतो, तुझ्यावर अनुग्रह करतो, एवढं सांगून केला का? नाही केला. त्याला पाय चेपायला बसवला आणि पाय चेपता चेपता सहज उजवीकडे ठेवलेली मांडी, तो पाय उचलायचा म्हणून फक्त उचलला आणि उचलता नुसता डोक्याला अंगठा लागला आणि तिथंच निर्विकल्प समाधी लागली. सहज बोलणे हित उपदेश, सहज कृती. पुढे विवेकानंदांनी सुद्धा त्यांच्या दर्शनासाठी, त्यांच्या भेटीसाठी जमशेदजी टाटा आले. विवेकानंदांनी भेट घडवली नाही, शेवटपर्यंत घडवली नाही. आणि शेवटच्या काही दिवसात जमशेदजी टाटा खाली वाट बघतायत आणि शेवटी यांनी वरच्या माडीतून बघितलं की कोणतरी आपली वाट बघतोय. जवळ सळी पडलेली होती, ती सळी टाकली, फेकली त्यांच्याकडं. ती सळी बाजूला पडलेली बघितली, त्याच्यावरून प्रेरणा घेऊन सळ्यांचा कारखाना टाकला. मंडळी, त्यावेळी चालू झालेला कारखाना अजून त्याची भट्टी बंद नाही झाली. कशामुळे? यद्यप्युपदिशन्ति तेन याही स्वैर कथास्तेषाम. उगीच बडबड जरी केली, सहज एखादी कृती केली तरी सुद्धा उपदेशाः भवन्तिनः, तेच उपदेश होती, त्याने कष्ट नष्ट होते. मंडळी, म्हणून सदा संतांपाशी जावे. सदा संतांची संगत का करावी? आधी संगत करूच नाही कोणाची, पण त्यातून कोणाची संगत करायचीच झाली तर मंडळी निश्चितपणे ती संतांची संगत करावी. अगदी उपयोगकारक झाली नाही तरी उपद्रवकारक सुद्धा होणार नाही. काहीतरी कल्याण हे होणारच होणार. मग असं कोणाचं कल्याण झालं? कोणाच्या आयुष्यात काय प्रसंग घडला की ज्याच्यामुळे या संत संघाचं महात्म्य वाढलं? मंडळी, समर्थांच्या चरित्रातला एक प्रसंग बघू. तोपर्यंत टेंबे स्वामींनी, वासुदेवानंद सरस्वतींनी सांगितलेले शब्द एकदा आठवायला प्रयत्न करू. संतांपाशी जावे जावे, संतांपाशी जावे जावे, संतांपाशी जावे जावे, सदा संतांपाशी जावे जावे. त्यांचे जवळी जवळी बैसावे, त्यांचे जवळी जवळी बैसावे, संता
संतांपाशी जावे जावे हो संतांपाशी 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 जावे उददान देना धीम तानो उददान देना धीम तानो धीम तानो उददान देना धीम तानो उददान देना धीम तानो धीम तानो उददान देना धीम तादारे तारे दानी तादारे तारे दानी तादारे तारे दानी तादारे तारे नादोम दिरदोम दिरदर नानोम दिरदर उददान देना धीम तानो धीम